नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द रियुनियन डान्स क्रूच्या यूट्यूब पेजवरती. तर आज आपण खूप दिवसांनी व्लॉग करतोय आणि हे कॉम्पिटिशन व्लॉगच आहे. लास्ट इयर पण आपण या कॉम्पिटिशनचा व्लॉग बनवला होता, जुन्नरच्या कॉम्पिटिशनचा. तेव्हा आपण शिवाकाशीचा डान्स केला होता, तुम्ही पाहिला असेल व्लॉग. तर यावर्षी तेच कॉम्पिटिशन आहे, पण मागच्या वर्षी आणि या वर्षीमध्ये कॉम्पिटिशनमध्ये खूप फरक आहे. मागच्या वर्षी कॉम्पिटिशनचं प्राईज होतं 15,000 आणि या वर्षी कॉम्पिटिशनचं प्राईज आहे 75,000. तर खूप मोठ्या लेवलचं कॉम्पिटिशन आहे. पूर्ण महाराष्ट्रामधून लांबून कंटेस्टंट आलेले आहेत. तर खूप मजा येईल. आणि टू बी ऑनेस्ट, आम्ही फक्त 7 ते 8 दिवसांमध्ये आमचं रुटीन बसवलेलं आहे आणि आज आमचा फर्स्ट अटेम्प्ट आहे त्या रुटीनचा. सो होप्स तो चांगला होईल. प्रॅक्टिस तसं बघायला गेलं तर 100% नाही झाली, बट स्टील आम्ही ट्राय करूयात. आता पण आम्ही वाजलेले आहेत 6:30 वाजलेले आहेत आणि तिथे जाऊन आम्ही स्टेज रिहर्सल्स करणार आहे. आमच्याच एका डान्स कम्युनिटीमधले सर आहे, प्रशांत सर, त्यांच्या क्लासवरती जाऊन आम्ही प्रॅक्टिस करणार आहे. तर भेटूयात आपण पुढच्या प्रवासामध्ये. तर आपण कॉम्पिटिशनला आता निघालोय आणि गाडीतच आहोत. आणि निसर्गरम्य वातावरण पाहायला भेटते. योगेश पोखरकर साताऱ्याच्या कॉम्पिटिशन नंतर गायब झाला होता. त्याचा परत 8 महिन्यांनंतर कमबॅक झालेला आहे. तर बघू आज कसा कमबॅक करतोय तो. आम्ही पोहोचलोय आता कॉम्पिटिशनच्या ठिकाणी आणि आम्ही स्टेजवरतीच आहे. आणि आता स्टेज प्रॅक्टिस करून आम्ही क्लासवरती जाऊन प्रॅक्टिस करणार आहे प्रशांत सरांच्या. हे बघा, खूप मोठा स्टेज आहे आणि खूप छान स्टेज आहे. तर बघूया. हां, तर आम्ही आत्ता आलो आहे प्रशांत सरांच्या क्लासवरती. इथे आम्ही थोडा वेळ प्रॅक्टिस करणार आहे. आत्ता वाजलेत 9. कॉम्पिटिशन 9:30च्या दरम्यान होईल स्टार्ट. तर आम्ही इथंच रेडी वगैरे होऊ पूर्ण, देन आम्ही कॉम्पिटिशनला जाणार आहे. तर भेटू आपण कॉम्पिटिशनच्या ठिकाणी. तर आता आम्ही आवरून वगैरे रेडी झालेलो आहे. आम्ही आता बॅक स्टेज उभे आहे. छोटासा कार्यक्रम आहे, तो झाल्यानंतर लगेचच आपण डान्ससाठी तिथे लॉग इन करून घेणार आहे. तर भेटूयात आता डायरेक्ट आपण स्टेजवर. ही आमची नवीन ड्रेपरी आहे आणि आमचा रुटीन पण नवीन आहे. आमचा डान्स झालेला आहे आणि आम्ही आता रिझल्टची वाट पाहतोय. तसं बराच वेळ झालेला आहे, आमचा डान्स होऊन गेले. त्याच्यानंतर भरपूर सारे डान्स झाले. आता रिझल्ट लागेल, धगधग चालू आहे खूप. सो बघू आता रिझल्ट काय लागतोय. आम्ही तुम्हाला रिझल्ट दाखवूच, काय लागलाय काय नाही लागलाय. आमचा रँक आला तरच दाखवू, नाही दाखवू. बड़ा हरामी हो बेटा. नंबर नाही आला आमचा. ठीक आहे, परत येऊ कधीतरी. काय हरकत नाही, नंबर नाही आला तरी पण तुम्ही सगळ्यांचं मन जिंकलेलं आहे आणि खूप छान केलंय. असं प्रॅक्टिस करा. ऑल द बेस्ट. बाय बाय. असं अमन सर, हॅलो काय दिसते तू पुढचा फार्म. हा का सॉरी काय माझी कन्हैया मेरा छोटा भैया. इमाल सांगतो प्रॅक्टिस करा. अजून सांगतो मी या पुढच्या वेळी नंबर मारून जाणार 100%. लिहून नंबर आणा, मग थोडा खाना सब नंबर. चलो बाय बाय. तर आज दुसरा दिवस आहे. कॉम्पिटिशन काल होतं, बट खूप टाईम झाल्यामुळे काही कंटिन्यू करता आला नाही, म्हणून आज एंड करायचं ठरवलं. तर कॉम्पिटिशन खूप छान झालं.
खूप छान छान कॉम्पिटिटर्स होते, लांबून आलेले होते, छान ग्रुप होते आणि जजिंग पण खूप छान झाली. सेलिब्रिटी जजेस होते. आपला रँक ह्यावेळी आला नाही आहे, बट ठीक आहे, कॉम्पिटिशन आहे, हार जीत चालू राहते. आपलं प्रॅक्टिस थोडीशी कमी पडली, जसं मी तुम्हाला बोललो. 7-8 दिवसातच आपण रुटीन बनवला होता. सॉरी, जजेसकडून सजेशन्स पण घेतले. ते पण हेच बोलले की रुटीन वगैरे तुमचा डान्स खूप छान आहे, फक्त तुम्ही अजून प्रॅक्टिस करा, तुमची प्रॅक्टिस कमी पडते. तुम्ही पाहिलं असेल जजेसला आम्ही दाखवलं आधीच्या क्लिपमध्ये वगैरे. खूप मज्जा केली, मस्ती केली, कॉम्पिटिशन खूप छान झालं, मजा आली परफॉर्म करायला. अजून आम्ही प्रॅक्टिस करूया. जेवढं कॉम्पिटिशनला विन करणं इम्पॉर्टंट असतं, तेवढंच कॉम्पिटिशनला कधी कधी हारणं पण इम्पॉर्टंट असतं. याच्यातून आपल्याला आपल्या स्वतःचे मिस्टेक्स, कमीपणा सर्व काही दिसून येतं. अजून प्रॅक्टिस करू, अजून मेहनत करू आणि नेक्स्ट टाईम आम्ही रँक आणू. चालत राहतं. होप्स तुम्ही व्लॉग एन्जॉय केला असेल, तर नक्कीच व्लॉग शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. कीप लविंग, कीप सपोर्टिंग द रियुनियन डान्स क्रू.